तर आता आपण आज जे मराठी आपल्या अक्षर भारती याच्यात जे आधी बघितलेलं होतं विभाग एक, गद्य विभाग, आपण तेच पुन्हा परत तेच गद्य विभाग बघणार आहोत मुलांनो. तो गद्य विभाग मराठी याच्यातलं जे क्वेश्चन तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये जे सांगितलेला होता, 1 मध्ये अ आ आणि ई, ठीक आहे मुलांनो. तर आपण गद्य विभाग आज हे पाहणार आहोत. तर गद्य विभाग मध्ये परत आपण म्हणजे तुम्हाला मी तेच सांगणार आहे की प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ मध्ये जे गद्य विभागातल्या जे सीन पॅसेज असतात, आ मध्ये जे गद्य विभागातला सीन पॅसेज असतात ते क्वेश्चन विचारले जातात. आणि तुम्हाला मी आधी सांगितलेलं होतं की 2-2 मार्कासाठी जे क्वेश्चन सीन पॅसेज मधून जे विचारले जातात आणि त्यानंतर एक काय स्वमत असतो लास्ट मध्ये, तो 3 मार्कासाठी विचारला जातो. तर असा या काय 2-2 ते 4 आणि हे आपलं स्वमत 3 असे 7 मार्कचा गद्य म्हणजे आपला सीन पॅसेज मधून विचारले जातात. परत प्रश्न म्हणजे क्रमांक 1 आ मध्ये परत ते 7 मार्क असे 7-7 14 मार्क असतात मुलांनो. त्यानंतर एक तुम्हाला अनसीन पॅसेज प्रश्न क्रमांक 1 मध्ये ई ला जे अनसीन पॅसेज असतात ते अपठित उताराचा, तो अपठित उतारा तुम्हाला 4 मार्कसाठी विचारले जातात. तर मुलांनो परत मी तुम्हाला गद्य विभाग जे आधी मी तुम्हाला जे सांगितलेला होता तेच भाग मी आता पुन्हा तुमच्या समोर ठेवत आहे आणि पुन्हा तुम्ही नीट ऐका. आणि तुम्हाला जे गद्य विभागामध्ये जे असतील त्रुटी काही असतील म्हणजे तुम्ही ज्या धडा आहेत धडा बाबतीत तुम्हाला जर माहित नसेल तर आपण याचे जे एक धडाची माहिती आपण करून घेऊया. म्हणजे याच्यात गद्य विभागामध्ये कोणकोणते किती धडे आहेत ते आपण पाहूया. ठीक आहे मुलांनो. तर आता पुढे आपण तुमच्या जे स्क्रीनवर जे स्लाइड जे दिसत आहेत मुलांनो ते नीट बघा आणि त्यानंतर तुम्ही ते स्लाइडला बघून व्यवस्थित म्हणजे समजा. मुलांनो आता तुम्हाला जे स्क्रीनवर जो स्लाइड मध्ये जो दिसत आहे ते मी तुम्हाला झूम करून दाखवत आहो. हे बघा, अनुक्रमणिका भाग 1 भाग 2 असा हे तुम्हाला कुठे मिळेल? हे तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक अक्षर भारती याच्यातलं जे पेज आहे भाग 1 भाग 2 भाग 3 आणि भाग 4 याच्यामध्ये आपल्याला 10वी मध्ये अक्षर भारतीमध्ये मराठी LL मध्ये किती चॅप्टर्स म्हणजे कविता आणि स्थूल वाचन आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतो. ठीक आहे. आता तुम्ही भाग 1 हे बघा मुलांनो. पाठ, कविता, लेखक, कवी असं लिहून आहे. पहिला आहे तू बुद्धी दे प्रार्थना आहे. 2 आहे संतवाणी, 3 आहे शाल, 4 आहे उपास. त्यानंतर आहे मोठे होत असलेल्या मुलांनो स्थूल वाचन अनिल काकोडकर. तर आता मुलांनो हे 4 प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे भाग 1 मध्ये 4, भाग 2 मध्ये 4 आणि त्यानंतर भाग 3 आणि भाग 4 याच्यात 4 जे कोणाच्या तरी माईक हॅलो हा. तर आता हे भाग 1 भाग 2 याच्यामध्ये 4 जे पाठ आहेत या सर्व भाग मध्ये 4 पाठ आहे आणि एक स्थूल वाचन आहे मुलांनो. तो आपल्याला असं टोटल 20 म्हणजे 20 पूर्ण आपल्याला अक्षर भारती मराठी याच्यात आपल्याला काय आहेत धडे, कविता आणि काय स्थूल वाचन मिळून किती आहे? टोटल 20 आहेत. तो आपल्याला आपण इथून जर पाठ जर वगळला म्हणजे पाठ वेगळे काढले तर पाठ टोटल 9 असतात. 9 आहेत. 9 आहेत आणि कविता 7 आहेत आणि स्थूल वाचन 4 आहेत मुलांनो. तो 9, 7, 4 ठीक आहे. टोटल 20 होतात. तो 9 मधून आता तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत
आणि तुम्हाला माहित पण आहे की 9 मधून जे 3 आहेत ते 3 धडे म्हणजे 3 पाठ कमी केलेले आहेत या वर्षी. जसे चुडीवाला आहे, अजून काय म्हणतात रंग साहित्याचे बीज पेरले गेले, असे हे धडे जे आहेत हे कमी केलेले आहेत. तर असे आपण 9 पाठ मधून जर 3 पाठ आपण कमी केलं मुलांनो, तो किती वाजताय आपल्याकडे 6। कितने पार्ट बचता है? 6 पार्ट बचता है। 9 पार्ट में अगर तुम 3 पार्ट को अगर डिलीट कर देते हो, तुम इस साल अगर नहीं सीखना है तो तुमको खाली 6 पार्ट पढ़ना पड़ता है बेटा। और गद्य आकलन हमको कितने 18 मार्क का बनाना है बेटा, तो 6 पार्ट खाली पढ़ना है। अब इसमें से बताओ अब तुमको 6 पार्ट कौन कौन से हैं, इसका मैं तुमको एक स्क्रीन शेयर कर रहा हूँ। ये 6 पार्ट, ये देखिए विभाग गद्य, ठीक है। पहले नंबर पे 3 श्याल पाठ है, तीसरा वाला अपने जो अक्षर भारती में तीसरा पाठ जो दिया है पहला नंबर पे, ठीक है। दूसरे नंबर पे दूसरा नंबर पे है उपास। जो दूसरे नंबर पे जो 4 पाठ है बेटा, ते आपण इथे 4 पाठ जो उपास आहे हे आपण शिकणार आहोत। त्यानंतर आहेत 3 मध्ये 7वा जे पाठ आहे फुटप्रिंट्स, फुटप्रिंट्स आपण शिकत आहोत। आणि सगळ्यांचे म्हणजे हे वाचन झालं असेल तर त्यानंतर आहे आपण चौथा 8वा जे आहेत ते 8वा ऊर्जा शक्तीचा जागर, म्हणजे हे जे 8 पाठ आहे आपल्या अक्षर भारती पुस्तकामध्ये ते 8 ऊर्जा शक्तीचा जागर। आणि 5व्या नंबरवर आहे 11 जे पाठ आहे ते जंगल डायरी। आणि 6व्या नंबरवर आहे 15 खरा नागरिक। तो मुलांनो पहा, म्हणजे 1 2 3 4 5 6 असा या शाल उपास फुटप्रिंट ऊर्जा शक्तीचा जागर जंगल डायरी आणि खरा नागरिक, ये 6 पाठ, मतलब हमको ये 6 पाठ की पढ़ाई करना है बच्चों। अभी 6 पाठ को ऐसे पढ़ना है कि इसमें से हमको सीन पैसेज जो है वो सीन पैसेज जो आएगा ये 6 पाठ में से ही आएगा, ठीक है। हमको ये 6 पाठ की पढ़ाई करना है। और कविता की जो है वो कविता के जो 7 है वो 7 कविता को पूरा पढ़ना है बेटा, कविता को, ठीक है। तो जो पोयम है पोयम भाग को पढ़ना है। उसके बाद में स्थूल वाचन कितने 4 है, तो 4 में से 1 को डिलीट कर दो, ठीक है। तो 3 स्थूल वाचन हमको पढ़ना है। तो ऐसे ये जो है तुमको पढ़ाई करना है। तो आता मी तुम्हाला हेच सांगत आहे मुलांनो, हे शाल उपास फुटप्रिंट ऊर्जा शक्तीचा जागर जंगल डायरी आणि खरा नागरिक याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। हे आपल्याला ह्या पाठाचे खूप अभ्यास करायचे आहे आणि याच्यामधूनच तुम्हाला काय देतील, सीन पॅसेज गद्य विभागातील जे प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ आणि आ, ठीक आहे, अ आणि आ मध्ये ह्या जे 6 पाठ आहेत या 6 पाठ मधून तुम्हाला काय असेल, तुम्हाला पॅसेज आणि त्याच्या कृती असेल, ठीक आहे। कृती करायचं आहे आपल्याला या 6 पाठ मधून प्रश्न क्रमांक 1 च्या अ मध्ये आणि आ मध्ये। आणि तुम्हाला परत सांगतो प्रश्न क्रमांक 1 च्या ई मध्ये काय असतो, अनसीन पॅसेज असतो, ते अपठित उतारा असतो, ते तुम्हाला कुठलाही अपठित उतारा विचारू शकतात, ठीक आहे। त्याच्यावर क्वेश्चन असतील आणि त्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला त्याच पॅसेज मधून शोधून काय करायचे आहे, अचूक उत्तरे लिहायचे आहेत। तो मुलांनो आपल्याला हे 6 पाठ जे आहेत या 6 पाठ मध्ये प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ या 2 अ आणि आ साठी आपल्याला तयार व्हायचा आहे। तो मुलांनो परत तुम्हाला हे सांगतोय की आपला जे टेक्स्ट बुक आहेत मराठीचे जे अक्षर भारती आहे त्या अक्षर भारती मधून तुम्हाला जे स्क्रीन मध्ये दाखवत आहे ते वगळून जे पाठ वगळलेले आहेत, जे वगळून आहेत ते आपण म्हणजे तुम्हाला जे पाठ ज्या प्रश्न तुम्हाला विचारले जातील प्रश्न क्रमांक स्क्रीनवर दिसत आहे। शाल आपल्याला यावर्षी असेल, त्यानंतर उपवास पाठ आहे, फुटप्रिंट्स आहे, ऊर्जा शक्तीचा जागर आहे, जंगल डायरी आहे आणि खरा नागरिक आहे। तर मुलांनो या 6 पाठाचे तुमचं अध्ययन झालेलं असेल आणि तुम्हाला माहित पण असेल की प्रत्येक पाठामध्ये काय म्हणजे कसं आहे, त्या पाठामध्ये काय सांगितलेले आहे, कोणाबद्दल आणि कशाबद्दल त्या लेखकांनी प्रत्येक पाठामध्ये प्रत्येक लेखकांनी काय काय विचार ठेवले आहेत हे
तुम्हाला माहित असेल. तर ठीक आहे मुलांनो, ते हे विभाग गद्य. आता हे बघा, आता विभाग एक गद्यामध्ये पठित उतारा प्रश्न क्रमांक 1 अ आ ई. हा, तुम्हाला अ आ ई हे दिसत आहे मुलांनो. पठित उतारामध्ये शीन पॅसेज. ठीक आहे, मागे मी तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवला होता स्क्रीनवरती तुम्हाला जे क्वेश्चन पेपर दिसला होता त्याच्यात आपण प्रश्न क्रमांक 1 अ असं तुम्हाला मी सांगितलेला होता. पठित उतारा सीन पॅसेज काय असणार आहे आपल्याला, जे तुम्हाला मी आता जे 6 धडा जे 6 पाठ जे तुम्हाला मी दाखवलेला होता त्याच्यामध्ये पठित उतारा सीन पॅसेज. ठीक आहे, कुठलाही पाठाच्या सीन पॅसेज असू शकतोय. ठीक आहे, तुम्हाला कुठलाही जे 6 मधून तुम्हाला पूर्ण 6 पाठाचा अभ्यास करायचा आहे मुलांनो, आणि त्या 6 पाठामधून कुठलाही एक पठित उतारा तुम्हाला दिसणार आहे. आमध्ये पण पठित उतारा तुम्हाला ते 6 मधून कुठलाही एक दिसणार आहे. तर असा आपल्याला मुलांनो किती 2 धडे, फक्त 2 पाठ आपल्याला सीन पॅसेज मधून काय आपल्याला करायचे आहे. पहा, आपल्याला वाचायचे किती आहे, आपण किती वाचन करणार आहोत, 6 पाठ. फक्त आपल्याला 2 पाठ मधून म्हणजे 2 जे पठित उतारा असेल त्याच्यामध्ये आपल्याला उत्तरे पूर्ण करायचे आहे. आपल्याला कृती सोडवायची आहे. तर मुलांनो, आता आपण प्रश्न क्रमांक ई मध्ये बघत आहोत अपठित उतारा. तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलेलं होतं, अपठित उतारा हे आपला कुठलाही पाठाचा नसणार. हे आपला कुठलाही पाठचे नसेल. हे तुम्हाला म्हणजे अनसीन पॅसेज सगळ्यांना कळतो. अनसीन पॅसेज एक स्टोरी असेल या अजून कुठलाही एक पॅसेज असेल, हा, त्या पॅसेजवर तुम्हाला क्वेश्चन्स दिल्या जातील, कृती दिल्या जातील. ते कृती तुम्हाला करायचा आहे. तर मुलांनो, असा हा पठित उतारा जे अ आहे ते तुम्हाला 7 मार्क साठी विचारणार जाणार आहे. आता 2-2 तुम्हाला कृती करायची आहे ना. 3 मार्क साठी परत मी तुम्हाला सांगतोय स्वमत असणार आहे. असे 2-2 4 आणि 3 7 मार्क. पहिला प्रश्न क्रमांक अ चा 7 मार्क पठित उतारा. त्यानंतर आहे आ पठित उतारा 7 मार्क, 14 मार्क झाले. आणि प्रश्न क्रमांक 1 च्या ई मध्ये अनसीन पॅसेज मध्ये किती झालेले आहेत, ते 4 मार्क. तर असे टोटल तुम्हाला 18 मार्क साठी हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मुलांनो, विभाग 1 गद्य पठित उतारा, हे तुम्हाला 18 मार्क साठी हे विचारल्या जातील. तर मुलांनो, एकदम सोपा आहे. जर तुम्ही याला समजून घेत असाल, ना समजून घेतले असाल, तर हे एकदम सोपं आहे मुलांनो. काही इथे म्हणजे घाबरायचं आणि काही म्हणजे असे न समजण्याचं बाब नाही आहे. तर आपण एकदम म्हणजे सरळ सोपी आपल्याला फक्त 6 जे आहेत ते 6 पाठ अभ्यास करायचे आहे. आणि अभ्यास करून आपल्याला ह्या जे पठित उतारा आहे त्या पठित उतारामध्ये जे सीन पॅसेज मध्ये जे कृती असणार आहे ते कृती आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर मुलांनो, आता तुम्हाला हे दिसत असेल स्क्रीनवर, तुम्ही बघत आहात. ठीक आहे, तो हे आपल्याला जे विभाग 1 गद्य याच्यामध्ये बघा 6 हे याचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर आहे आपल्याला हे पठित उतारा या 6 पाठ मधून अ आ ई आता सांगितलेला आहे अपठित उतारा. आता बघा, हे तुम्हाला दिसतोय काय क्वेश्चन पेपर. तर ह्या जे क्वेश्चन पेपर आहेत मुलांनो, ह्या क्वेश्चन हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल विभाग 1 गद्य. विभाग 1 गद्य. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की विभाग 1 जे गद्य आहे त्या गद्यामधून प्रश्न क्रमांक 1 बघा तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, आता या प्रश्न क्रमांक 1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. ठीक आहे, असं क्वेश्चन असणार आहे. चौकटी पूर्ण करा. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या सालीच्या लेखकाने केलेला उल्लेख. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीच्या लेखकाने केलेला उल्लेख. लेखकाने जे उल्लेख केलेला आहे शालीच्या
ते आपल्याला इथे लिहायचे आहे. त्यानंतर आहे उतार्यात उल्लेख असणारी नदी. आता आपल्याला या उतार्यात नदी कोणती आहे, जे उल्लेख झालेली आहे ती नदीची, ते नदीचे नाव इथे आलेले आहे. ते नदीकाठी पाठशाळा होती, त्या पाठशाळा कोणत्या नदीच्या म्हणजे ठिकाणी होते ते आपल्याला इथे ते नदीचे नाव जे आहेत, उल्लेख असणारी नदी, त्याचं हे इथे आपल्याला लिहायचं आहे. तर मुलांनो, असा प्रश्न क्रमांक 1 मध्ये हे 2-2 मार्कसाठी 4 मार्क, आणि त्यानंतर तुम्हाला एक खाली काय असणार आहे, खाली सोबत असणार आहे, ते 3 मार्कसाठी सोबत असणार आहे. तर असा या 7 मार्क प्रश्न क्रमांक 1 मध्ये, ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला या गद्य पाठातून विचारल्या जातील. आता पठित गद्य, पठित गद्य मी आताच तुम्हाला जे 6 पाठ जे सांगितलेलं आहे, त्या 6 पाठ मधून कुठल्याही एक पाठ इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिसणार आहे आणि तुम्हाला ते विचारला जातील. ते हे कृती आपल्याला करायचा आहे. त्यानंतर मुलांनो, पुढे बघा, पुढे हे असं आहे की पुढे इथे बघा, त्याच्यात खाली 2 मध्ये दिलेलं आहे की पुढील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. आता पुढील प्रसंगी लेखकाने हे 2 मार्कासाठी मुलांनो, ठीक आहे, पुढील प्रसंगी लेखकाने कृती, एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. का कुडकुडत होते हे प्रसंगी आपल्याला इथे लिहायचे आहे. पुलकित उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. आपल्याला पुलकित उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे. ठीक आहे. आपल्याला जे पेसेज तुम्हाला जे आता आधी जे दिसलेलं होतं, तुम्हाला जे स्क्रीनवर दिसलेलं होतं, त्या पेसेज मधून आपल्याला जे पुलकित शब्द आहे असा प्रश्न तयार करायचा आहे की त्याचं उत्तर पुलकित येईल असं त्याचं आपल्याला उत्तर करायचे आहे, प्रश्न तयार करायचा आहे. त्यानंतर आहे पहा तिसरा मध्ये शाल व शालीनता यांच्या पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. हे स्वमत मुलांनो, ठीक आहे. असं तुम्हाला जे तिसरा 1, 2, 3, ठीक आहे, प्रश्न क्रमांक 1 मध्ये मध्ये 1, 2, 3, तो तिसरा मध्ये तुम्हाला जे 3 असेल त्या 3 मध्ये स्वमत असेल, तर त्या स्वमत साठी मुलांनो हा 3 मार्क 3 गुण साठी असतात. तर ते स्वमत तुम्ही तुमच्या शब्दात तुम्हाला स्वमत लिहायचे आहे. आता या कशा स्वमत लिहायचे आहे की या जे तुम्हाला पॅसेज देणार आहे, जे गद्य पाठाचे जे पॅसेज देणार आहेत, त्याच पॅसेज वरती, त्याच उतारावरती आपल्याला काय करायचे आहे, स्वमत लिहायचे. आता इथे पहा, सालचं काय आहे, परिच्छेद होता म्हणजे उतारा होता. वरती आपण बघितलेलं होतं जे शालपाठ आहे, त्या शालपाठचा परिच्छेद दिलेला होता, त्याच्यामधूनच ते आपल्याला इथे काय सालपाठामधूनच स्वमत विचारलेलं आहे. पण हे आपल्याला काय करायचे आहे, याचा अर्थ स्पष्ट करा असा एक प्रश्न दिलेला आहे. तो मुलांनो, तुम्हाला हे स्वतःच्या शब्दात पाठात तुम्हाला म्हणजे कुठलाही धडा असो, त्या कुठलाही पाठ असो, त्या पाठामध्ये तुम्हाला स्वमतसाठी एक क्वेश्चन विचारणार आहे. तो मुलांनो, हे झालाय तुमचा म्हणजे प्रश्न क्रमांक 1चा ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 1चा आता मध्ये परत काय असणार आहे, तेच गद्य. गद्य पठित उतारा असणार आहे, सीन पॅसेज. ठीक आहे. तर आपण किती आधीच तुम्हाला सांगितलं होतं, किती पाठ, 6 पाठ. 6 पाठ मधून हे फक्त 2 प्रश्न क्रमांक 1 मध्ये आणि ठीक आहे. तर या दुसऱ्या, आता हे पाठ बघा, वाघिणीने शिकार साधली असावी, जंगल डायरी जे काय म्हणतात धडा आहे, जे पाठ आहेत, त्याच्यामधून पहिले शाल पाठ मधून दिलेला आहे, पहिले पठित उतारा. त्यानंतर दुसरा पठित उतारा कुठला पाठ आहे, आपला दुसऱ्या पाठातून आहे. तर आपला या जंगल डायरी आहे, या जंगल डायरी ठीक आहे. तर आकृती पूर्ण करा, वाघिणीने शिकार साधली असावी. ठीक आहे. याला आपल्याला 2 कृती करायच्या आहे. वाघिणीने शिकार साधली असावी, वाघिणीच्या पिल्लांचे खेळ, त्यांचे वाघिणीचे जे पिल्ले आहेत त्यांचे खेळ कोणते, कसे म्हणजे कोणते होते, कसे खेळत होते ते आपल्याला इथे 2 कृतीमध्ये लिहायचा आहे. तो मुलांनो, हे 2-2 मार्कसाठी, 4 मार्कसाठी, आणि त्यानंतर एक स्वमत असणार आहे.
म्हणजे सेम कसा प्रश्न 1च्या अ मध्ये जसं आहे तसं प्रश्न 1च्या आ मध्ये पण सेम असणार आहे. ठीक आहे. तो मुलांनो हे आपलं हे तुम्हाला म्हणजे हे गद्य विभागात मध्ये फक्त 2 गद्य विभागातील तुम्हाला हे काय असणार आहे, कृती असणार आहे. तर ठीक आहे मुलांनो, आपण हे पुढे बघू की प्रश्न क्रमांक 1 आ याचा तुम्हाला समजलं असेल. प्रश्न क्रमांक 1चा अ पण समजला असेल. अ मध्ये आणि आ मध्ये. तर आपल्याला 6 पाठची तयारी करून जायचं आहे आता पुढे एक्झाम मध्ये, आणि 6 पाठ पूर्ण अभ्यास करून आपल्याला कुठलाही पाठ तुमच्या समोर क्वेश्चन पेपर मध्ये असेल तर ते तुम्ही त्या 6 पाठावरून तुम्ही अभ्यास जर केलेले असाल तर ते तुम्हाला कुठल्याही म्हणजे कठीण जाणार नाही. तर मुलांनो प्रश्न क्रमांक 1चा अ मध्ये आणि आ मध्ये परत तुम्हाला तेच रिपीट सांगतोय की आपल्याला पटीत उतारा करायचा आहे आणि गद्य वाचायचं आहे. गद्य पाठ वाचायचा आहे, पद्य नाही. ठीक आहे. पद्याचे वेगळं आहे. याच्या नंतर तुम्हाला पद्य विभाग कवितावरती प्रश्न येतात विभाग 2 मध्ये. ठीक आहे. फक्त मी गद्य विभागाचं तुम्हाला सांगत आहो, पद्य नाही. पद्य नंतर. ठीक आहे. पद्य 7 जे आहेत पद्य कविता, ते 7 कविता आपल्याला पूर्ण वाचायच्या आहे मुलांनो. आणि स्थूल वाचन 4 आहेत ते वाचायचे आहे मुलांनो. ठीक आहे. तर आपण आता जे बघत आहोत ते फक्त गद्य बघत आहोत आणि गद्य आकलन बघत आहोत विभाग 1. तो मुलांनो विभाग 1 मध्ये अ आणि आ हे तुम्हाला पूर्ण करायचा आहे. कुठलाही कृती असो, कुठलाही कसंही कृती असो, ते कृती जर तुमचा 6 पाठ अभ्यास पूर्ण झालेला असेल तर ते अ आणि आ तुमच्या चुकणार नाही. ठीक आहे. मुलांनो आपल्याला इथे पेसेज जे असतील त्या पेसेज वाचायचा आहे आणि पेसेज वाचून आपल्याला त्याचा अचूक कृती लिहायचा आहे. ठीक है मुलांनो. तर आता परत मैं अभी हिंदी से बता दे रहा हूँ. प्रश्न क्रमांक 1 अ और आ ये गद्य विभाग से होगा और गद्य विभाग से गद्य विभाग जो है, गद्य विभाग में अ और आ जो मैंने इसके पहले जो दिखाया था स्क्रीन पे, जो 6 पार्ट है, जो पूरा 9 है लेकिन वहां से 3 कम कर दिया गया है, तो आपको 6 पार्ट की पढ़ाई करनी है बच्चों. और 6 पार्ट की पूरी पढ़ाई करके आपको केवल यहाँ पे और आ में 2 ही पार्ट का तुमको कृति आएगा, एक कृति को पूरा करना है. ठीक है. तो अभी देखो ये साथ साथ जो ना 14 मार्क का जो है सवाल, ये तुम्हारे गद्य विभाग से होगा. अभी अब उसके बाद हम जाएंगे, एक अनसीन पैसेज है, अनसीन पेजेस प्रश्न क्रमांक 1 का ई. ये देखिए प्रश्न क्रमांक 1, हम प्रश्न क्रमांक 1 की बात कर रहे हैं, प्रश्न क्रमांक 2 की नाही बच्चों. आम्ही फक्त प्रश्न क्रमांक 1 बघत आहोत, प्रश्न क्रमांक 2 नाही. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय असणार आहे, विभाग 2 पद्य असणार आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त प्रश्न क्रमांक 1 गद्य त्याच आपण काय करत आहोत, माहिती घेत आहोत. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ आणि ई. ठीक आहे. हे 3 असणार आहे. फक्त तुमच्या डोक्यात तुमच्या माइंड मध्ये तुम्ही बसवून घ्या की प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ आ ई असतो. आ मध्ये गद्यच्या कृती विचारल्या जातील आणि ई मध्ये अनसीन पेसेज विचारल्या जातील. हे फक्त तुमच्या माइंड मध्ये बसवून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 ई मध्ये पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आता इथे मुलांनो पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. लेखक व आदित्य यांनी या 2 स्टेशन दरम्यान प्रवास केला. आता हे बघा मुलांनो, लेखक व आदित्य यांनी आता पॅरिस मधील दुसरा बघा, पॅरिस मधील या 2 वास्तूंचा उल्लेख उतार्यात आलेला आहे. तर आपण इथे 2 क्वेश्चन जे आहेत, कृती आहेत, या कृती आपण वाचत आहोत, दिसत आहे आपल्याला स्क्रीनवर. हे बघा प्रश्न क्रमांक 1 ई, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा. लेखक व आदित्य यांनी या 2 स्टेशन दरम्यान प्रवास केला. आता हे बघा आपल्याला हे आदित्य आणि पॅरिस मधून हे कुठलं आपला म्हणजे जे टेक्स्ट बुक आहेत, आपला जे या वर्षीचं जे टेक्स्ट बुक अक्षर भारती आहे, इथे कुठेही आपण वाचलेले नाही आहोत. तर हे बेटा अनसीन पॅसेज आहेत. म्हणजे तुम्हाला जे पॅसेज दिलेला आहे
हे पॅसेज तुम्हाला जे आहे हे परिच्छेद आहेत, जे उतारा आहे ते तुम्हाला उतारा जे दिलेला आहे ते उताराला आपण वाचणार आहोत. हे कुठलाही उतारा असो, ठीक आहे. तर आपण जर हे पॅसेज जे आहे उतारा आहे आपण जर नीट वाचन करू तर आपल्याला हे कळणार आणि समजणार, आणि समजल्यानंतर आपल्याला त्याच्या जे कृती आहेत जो आपण त्याच्या कृती हॅलो. तर आता हे हॅलो सर. हा सर बोला. सर नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता, आवाज येतोय काय? हा आवाज येत आहे सर. ओके ओके सर, मध्ये थोडा नेटवर्क प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे सर. ओके सर. ओके. हा प्रश्न क्रमांक मुलांनो बघा आपण काय बघत होतो. हे आज त्यानंतर आहे आपण अनसीन पेसेज, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. प्रश्न क्रमांक 1 मधून आपला हे अनसीन पेसेज तुम्हाला सांगत होतो. तर हे अनसीन पेसेज जे आहेत, मतलब ये जो अनसीन पेसेज है बच्चों, ये अनसीन पेसेज में कोई भी उतारा हो, कोई भी परिच्छेद हो, पैसेज दिए हो, उस पैसेज को हमको अच्छे से पढ़ना है और पढ़कर हमको इसका कृति क्या करना है, सही कृति ढूंढकर इसको लिखना है. तो ऐसा ये जो है 4 मार्क के लिए तुमको कृति होगा और एक कृति को पूरा करके हम ये 4 मार्क ले सकते हैं. तो बच्चों अभी ये हुआ प्रश्न क्रमांक 1 का ई का अनसीन पैसेज. तो अभी तुमको समझ में आया होगा बच्चों की प्रश्न क्रमांक जे आहे आपल्याला 1 मध्ये अ मध्ये आ मध्ये, एक अ मध्ये आ मध्ये, एक का प्रश्न क्रमांक 1 का अ आ ई, ये ध्यान में रखो. अ में सीन पैसेज गद्य से कृति पूछा जाएगा और प्रश्न क्रमांक 1 आ में गद्य से कृति पूछा जाएगा. प्रश्न क्रमांक 1 में ई में अनसीन पैसेज पूछा. कितना
18 मार्क के लिए क्वेश्चंस होंगे। अभी हम वही देख जो दिख रहा है शेयर किया है स्क्रीन पे दिख रहा होगा। इसके पहले भी तुमको मैंने ये तुमको स्क्रीन पे शो किया था। प्रश्न क्रमांक 1 का अ देखिए, नेहमी तिरके बोलणारे, बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे, जो उपवास पाठ का है बच्चों। ये अ में प्रश्न क्रमांक 1 का अ में इस प्रकार से तुमको गद्य पाठ से क्या होगा, कृति होगा, कृति पूछा जाएगा और ऐसा पैसेज होगा और ये पैसेज से ढूंढकर हमको उसके उत्तर करना है। और उसके बाद में देखिए दूसरा जो है, उसी के नीचे जो पैसेज के नीचे कृती पूर्ण करा, पंथाचा आसू आडू लागलेले शब्द, ये उपवास पाठ का है बच्चों। इसको भी हमको दो कृति करना है। जो बॉक्स दिया है उसमें लिखना है। और उसके बाद में जो तीसरे नंबर का जो है वो स्वमत दिया है, वो 3 मार्क का है। तो बच्चों ये 2 2 4 हो गया, पहले का जो 2 और ये 2 2 4 और ये 3 7। तो तुमको ये उपवास पाठ से देखो, यहाँ पे जो पिछले साल जो एसएससी बोर्ड जो था एग्जाम हुआ, एसएससी बोर्ड में ये उपवास पाठ से टोटल कितने 7 मार्क का क्या हो कृति, जो प्रश्न कृति है वो कृति पूछा गया था, है ना। तो ये उपवास पाठ से है। तो ठीक है, तो ये उपवास जो पाठ है, ये देखिए प्रश्न क्रमांक 1 में अ में ये 2 मार्क के लिए। उसके बाद में पैसेज जो दिया है बीच में, ठीक है। उसके बाद में देखो उसके पैसेज के नीचे दो क्वेश्चन कृति दिखाई दे रहा है, पंथाचा आस्था वाढू लागलेले शब्द, ठीक है, ये 2 मार्क के लिए। और तीसरा है बच्चों स्वमत 3 मार्क के लिए। तो ये जो उपवास पाठ है, ये उपवास पाठ से पूछा गया था। अभी देखते हैं नेक्स्ट। नेक्स्ट है प्रश्न क्रमांक 1 में आ। अभी देखो ये डॉक्टर मासेलकर तुमको पढ़ने स्क्रीन पे दिख रहा है वो काते लिया। अभी ये जो प्रश्न आ जो है प्रश्न क्रमांक 1 का आ, इसमें जो है ऊर्जा शक्तीचा जागर, है ना, ये दूसरे पाठ से पूछा गया है। तो पहले पाठ का हमने अभी देखा, अभी दूसरे पाठ का देखा। डॉक्टर मासेल देख रहे हैं की डॉक्टर मासेलकर यांना मासेल हे गाव सोडावे लागले, कारण शाळेत कसा जाऊ असा प्रश्न डॉक्टर मासेलकर यांच्या पुढे उभा राहिला, है ना। तो ये बेटा ये जो हमको जो है ये म्हणजे गद्य जो है, गद्य पाठ से प्रश्न अ और आ, ये दो ही जो है कृति हमको आने वाले हैं। और ये उसके पैसेज है। और ये पैसेज जो है पैसेज से हमको उसका उत्तर लिखना है। तो अभी देखो, अभी पहले हमने उपवास पाठ का पैसेज देखे थे और उसके कृति देखे थे, और ये ऊर्जा शक्ति का जागर, है ना। उसके हम इसके प्रश्न देखें और इसके कुछ पैसेज जो दिए हैं, उतारा जो दिया है वो उतारा के, और उसके पहला वाला जो है वो क्वेश्चन हमने पढ़े थे। अभी ये दूसरा जो है कृति, ये कृति क्या है, डॉक्टर मासेलकर यांच्या मासेल गावातील आठवणी, है ना। तो पिंपळकट्ट्याच्या याच्यावर बसून ते पुसटच्या आठवणी करत होते गावातला, ते आपण इथे काय म्हणतात त्याची आठवणी हे लिहू शकतो। अजून आपण जसं अभ्यास तुम्ही जसं केलेले आहात मुलांनो, तर हे सगळं अभ्यासावर तुमच्या काय आहे कृती असेल। तर आता बघा तुम्ही जे अभ्यास करणार आहात ते अभ्यास जसे तुम्हाला फक्त पॅसेज मधूनच लिहायचे आहे। फक्त तुम्ही लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे की आपण जे आपल्याला जे विचारले गेलेले आहे कृती, ती कृती आपण नीट वाचन करून त्या पॅसेज मध्ये जाऊन आपल्याला अचूक उत्तर काढून ते लिहायचं आहे। तर मुलांनो हे बघा, हे पॅसेज आणि हे पॅसेज मधून आपल्याला शोधायचं आहे। त्यानंतर हे कृती असतील, स्वमत असतील, त्या स्वमतचं तुम्हाला स्वमत मधून बघा तिसरा स्वमत, शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेत डॉक्टर मासेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष उदाहरण लिहा, ठीक आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर मासेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष उदाहरण लिहा। आता इथे विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील, जेव्हा शालेय विद्यार्थी होता डॉक्टर मासेलकर, जेव्हा शिकत होता, जेव्हा विद्यार्थी होता, तो
तुम्हाला त्यांच्यामध्ये काय गुण विशेष दिसला, तुम्हाला काय त्यांच्यामध्ये गुण विशेष जाणवला, वो उसका उदाहरण हमको यहाँ लिखना है। डॉक्टर मासेलकर जब छोटा था, जब विद्यार्थी था, तो स्कूल में उनके क्या गुण विशेष दिखाई दे रहे थे। हाँ, तो विद्यार्थी जीवन में ये उसके बारे में हमको सोमत में लिखना है। तो बच्चों आ ठीक है, तो इस प्रकार से ये गद्य विभाग से तुमको क्वेश्चंस के जो है कृति जो है ये कृति पूरा करना है। ठीक आहे, तर आता या जे आहेत असा आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ आ ई, ठीक आहे, अ आ ई हे लक्षात घ्या। परत बघूया। हा, हे बघा, विभाग एक गद्य हे स्क्रीनवर दिसतोय मुलांनो सगळ्यांना। विभाग एक गद्य एक मध्ये शाल, उपास, फुटप्रिंट्स, ऊर्जा शक्तीचा जागर, जंगल डायरी, करा नागरिक। परत बोलतोय मी की हे जे आहेत 6 जे पाठ आहेत, ह्या पाठ तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे। एक मध्ये जे तिसरा पाठ आहे आपला पाठ्यपुस्तक मध्ये ज्या टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुक मध्ये तिसरा पाठ शाल या अभ्यासाचा आहे। 2, 4 जे आहे चौथा पाठ जे आहे उपास याला अभ्यास करायचा आहे। 3 नंबरवर 7 जे फुटप्रिंट्स आहे याचे अभ्यास करायचे आहे। त्यानंतर 4, 8 जे आहेत ऊर्जा शक्तीचा जागर हे पण अभ्यास करायचं आहे। आणि 11 जंगल डायरी अभ्यास करायचा आहे। आणि 6वा जे आहेत 15 खरा नागरिक हे अभ्यास करायचा आहे। तो मुलांनो हे जे 6 तुम्हाला दिसतोय त्या 6 धडे तुम्ही नीट अभ्यास करा। आणि तुम्हाला कसे जे कृती जे तुम्हाला सीन पॅसेज कसेही विचारल्या जातील तर ते तुमच्या अभ्यासमुळे ते पूर्ण होणार आहे। तो बच्चों अपने को घबराने की बात नहीं है। ये जो 6 पार्ट जो दिख रहा है साल, उपास, फुटप्रिंट्स, ऊर्जा शक्तीचा जागर, जंगल डायरी और खरा नागरिक, ये 6 पार्ट हमको पढ़ना है। और 6 पार्ट पढ़कर हमको इसके कृति को पूरा करना है। प्रश्न क्रमांक 1 के और आ के लिए, ठीक है, 1 के लिए, 1 के और आ के लिए, ठीक है, और ई में तो अनसीन पैसेज होता है। तो ठीक है बच्चों, तो इस प्रकार से हमको ये जो है तुमको बताया हूँ कि विभाग एक जो गद्य पठित उतारा है प्रश्न क्रमांक 1 में पठित उतारा 7 मार्क का जो अभी बताया मैंने पठित उतारा आ में, और ई में अपठित उतारा। तो इसके अपने को तैयारी करना है 18 मार्क के लिए। टोटल आ ई ये अपने को 18 मार्क यहाँ पे मिलना ही चाहिए। देखो कितना मतलब इजी होता है बच्चों कि ये जो है प्रश्न 1 में हम अगर अभी अच्छे से समझ गए हैं कि हमको कैसे पढ़ना है, कितना पाठ पढ़ना है और कितने पाठ से है, और अपठित उतारा कैसे करना है, कैसे कृति करना है, ये हम अभी अच्छे से समझे हैं। हाँ, और ये अगर हम पूरा करेंगे तो हमको 18 मार्क पूरा मिलने वाला है। अभी पोयम का भी वैसा ही है बच्चों। जब पोयम सीखने जाओगे तो पोयम को भी ध्यान में रखो कि वहां पे प्रश्न क्रमांक 2 में किस प्रकार से प्रश्न होते हैं, कैसे कृति करना है, तो उसके जो मार्क्स हैं उसके मार्क्स तुम ले सकते हो पोयम से। तो ऐसे इसमें तुम अच्छे गुण लेकर पास हो सकते हो। ठीक है, तो इस प्रकार से मराठी का जो है अपना अक्षर भारती का पूरा मतलब जो आज तक जो तुमको जो पढ़ाया गया है स्कूल में पढ़ाए हैं और इधर भी लेक्चर हो रहा है, तो इसके माध्यम से आपको बहुत कुछ पता हुआ होगा बच्चों। केवल ध्यान देने की जरूरत है हमको। कि फिर से मैं बता दे रहा हूँ, जो गद्य है पहला विभाग, अपने मराठी जो है अक्षर भारती, इसको 5 विभाग जो है टोटल इसके 5 विभाग है। पहला विभाग है गद्य विभाग, दूसरा है पद्य विभाग, और तीसरा है स्थूल वाचन विभाग का जो है, चौथा है भाषा अभ्यास जो मैंने तुमको पढ़ाया था, भाषिक घटक पर और व्याकरण घटक पर जो भाषा अभ्यास है। हाँ, तो भाषा अभ्यास चौथा, और 5वां क्या होगा, उपयोजित लेखन। तो कितने इजी है अभी अब तुम समझ सकते हो कि हमको गद्य विभाग से 18 मार्क का पढ़ना है ना, पद्य विभाग से पढ़ना है 7 पद्य पढ़ना है ना, कोई कविता पढ़ना है, उसके बाद में स्थूल वाचन
क्वेश्चन पढ़ना है, हाँ 6 मार्क के लिए। उसके बाद में भाषा अभ्यास जो विरुद्धार्थी समानार्थी थे भाषिक घटक पर आधारित होता है ना, और व्याकरण घटक पर आधारित जो है, हाँ तो ये व्याकरण हो गया। उसके बाद में उपयोजित लेखन और उपयोजित लेखन में उपयोजित लेखन में बेटा तुमको एकदम मतलब उपयोजित लेखन जो 24 मार्क का होगा वो भी बहुत इजी, ठीक है। 24 मार्क को उसमें वही पत्र लेखन और वो एक तृतीयांश में इसके पहले बताया था, तो ऐसे टोटल तुमको पूरे जो है क्वेश्चन पेपर 5 विभाग से होगा। तो ये हम विभाग 1 आज गद्य विभाग इसके बारे में हमने पढ़ा। तो ठीक है बच्चों, अभी टाइम भी हो चुका है, किसी को कुछ पूछना है तो पूछ सकते हो। बच्चों किसी को कोई प्रश्न पूछना है तो पूछ सकता है, कोई प्रश्न पूछना है तो आप पूछ सकते हो। बच्चों बच्चों पूछो, कोई भी प्रश्न पूछो, आपको जो पूछना है। जो समझ में नहीं आया होगा प्रश्न क्रमांक 1 के बारे में बच्चों पूछ सकते हो, पूछो, क्वेश्चन करना है किसी को। अगर नहीं समझ में आया हो तो बोलो अभी। हेलो। हेलो, हाँ सर। हाँ बच्चों पूछो, किस ज्योति, ज्योति पूछो क्या पूछना है। मानसी, ज्योति, माइक ऑन करो। हाँ सर। हाँ गुड मॉर्निंग हेलो बेटा। सर, कभी से हाँ फिर से लेक्चर चालू होगा? क्या बोले? हेलो सर, हाँ बोलो, क्या बोलो? हाँ फिर से कब से लेक्चर चालू होगा? कौन सा लेक्चर? लेक्चर चालू कब से होगा फिर से? फिर से ये 8 से 11:30 का। 8 से 10:30 वाला? हाँ, अभी साढ़े दूसरा टाइम टेबल बना है। हाँ, दूसरा टाइम टेबल मिला होगा ना आप लोग को। 11:30 तक। 10:30 बजे जो दूसरा टाइम है वो 8 से 10:30 बजे का है। नहीं दिखाया है, नहीं बताया है। अच्छा अच्छा बेटा, जो अभी आप जो बोल हाँ, रही हो कौन है, जो तो आपको सर ये कब समझ से में वो आया चालू होगा? विभाग 1? सर क्वेश्चन बराबर नहीं दिखा है आप। नहीं दिख रहा है क्वेश्चन? हाँ, बराबर नहीं दिखाते। सबका तो देखी थी सर, पर बेटा 1-2 नहीं देख पाई है। स्क्रीनशॉट निकाल लो ना आप। सर ले ली मैं। क्या हुआ तो बेटा, आपकी आवाज बराबर नहीं आ रही है। स्क्रीनशॉट निकालो आप। ले ली स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट ले ली बराबर। ओके ले ओके लिया। ओके ओके ठीक है। और किसी को कुछ प्रश्न करना है बेटा? और किसी को कुछ पूछना है? आकांक्षा। हेलो सर। हाँ बोलो। बोलिए। सर जो आपने अभी पढ़ाया ना, हाँ वो ग्रुप में भेज दो ना सर। कितना सारा स्क्रीनशॉट पर समझ में नहीं आएगा, आगे पीछे जा रहा। आप ग्रुप में भेज दो एक बार। ग्रुप में बेटा, लेकिन मेरे पास ग्रुप का सबका, मैं ग्रुप में नहीं हूँ, मेरा नंबर नहीं है। अगर सर मुझे नंबर दे ऐड करते हैं तो मैं सर भेज आप सकता हूँ। हेलो सर, आप बीएमसी के ग्रुप में हो? नहीं सर, नहीं हूँ।
ऑनलाइन लेक्चर में नहीं हो? हाँ, ग्रुप में मेरा नंबर नहीं है सर। अच्छा ठीक हाँ। है, तो एक काम कीजिए सर, हाँ। मैं आपको नंबर देता हूँ। आप ओके सर। वो नंबर पे आप मुझे ना हाय लिख हाँ। के भेज दीजिए, मैं आपको ग्रुप में ऐड करता हूँ। ओके सर। ओके। चैट बॉक्स में देखिए मैंने नंबर सेंड किया है, आप उस पर हाय लिख ओके। के भेज दीजिए और फिर मैं आपको कांटेक्ट करता हूँ और आपसे पीपीटी लेता हूँ। ओके चैट सर। बॉक्स में मैंने नंबर लिखा हुआ है सर। हाँ सर।